नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या संधीबद्दल आणि ही संधी आहे बँक ऑफ बडोदामध्ये. त्यांच्या IT डिपार्टमेंटमध्ये एक मोठी भरती निघाली आहे. चला बघूया यात नक्की काय आहे. तर बँक ऑफ बडोदा शोधत आहे आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसाठी एकदम स्किल्ड IT प्रोफेशनल्सना. मग नक्की कशा प्रकारची ही संधी आहे चला पाहूया. सगळ्यात आधी आकडा लक्षात घ्या. 1-2 नाही तर तब्बल 418 जागा आहेत. आणि हो, या सगळ्या रेग्युलर बेसिसवरच्या पोझिशन्स आहेत. ठीक आहे, मग आता बघूया की नेमकी कोणती पदं उपलब्ध आहेत. ओके, तर एकूण 38 वेगवेगळ्या जॉब टायटलसाठी ही भरती आहे आणि या सगळ्यांना 3 मुख्य भागांमध्ये विभागले. एक म्हणजे डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन, दुसरं डेटा अँड AI आणि तिसरं इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिक्युरिटी. म्हणजे जवळपास आधुनिक IT मधलं सगळंच कव्हर केलं आहे. यामध्ये डेव्हलपमेंटवर खूप जास्त फोकस आहे. म्हणजे बघा, फुल स्टॅक डेव्हलपर्स, जावा, मर्न स्टॅक, मोबाईल ॲप डेव्हलपर्स, API डेव्हलपर्स. एवढंच नाही तर फिनॅकल डेव्हलपमेंटमध्येही संधी आहेत. थोडक्यात बँकिंगचं भविष्य घडवणाऱ्या ॲप्लिकेशन्सवर काम करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. डेव्हलपमेंट झालं, आता वळूया डेटाकडे. जे लोक डेटाच्या जगात काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे खूप काही आहे. बँक AI इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट्स आणि डेटा इंजिनियर्सना शोधत आहे. आणि अर्थातच या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी एक मजबूत बॅकबोन लागतो. म्हणूनच कोअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिक्युरिटीसाठी सुद्धा महत्त्वाच्या जागा आहेत. यात क्लाउड, नेटवर्क, सर्व्हर आणि डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन सारख्या भूमिकांचा समावेश आहे. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या भूमिकांसाठी बँकेला नक्की कशा प्रकारचे उमेदवार हवे आहेत? काय आहेत त्यांच्या अपेक्षा? सगळ्यात पहिली आणि मूलभूत अट आहे शिक्षणाची. जवळपास सगळ्या पदांसाठी फुल टाइम डिग्री हवी. म्हणजे BE, BTech, ME, MTech किंवा मग MCA. आणि हो, ही डिग्री कम्प्युटर सायन्स, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्येच असायला हवी. आणि ती सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या युनिव्हर्सिटीमधूनच. आता बोलूया अनुभवाबद्दल. इथे वेगवेगळ्या लेवल्स आहेत. जसं की ऑफिसर ग्रेडसाठी कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव लागेल. मॅनेजर लेवलसाठी किमान 3 वर्ष आणि सिनियर मॅनेजर पदासाठी कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. म्हणजे एक क्लिअर करिअर पाथ इथे दिसतोय. ओके, आता बघूया की यासाठी अर्ज कसा करायचा, काय आहे प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा. हे बघा, तारखा खूप महत्त्वाच्या आहेत कारण वेळ फार नाहीये. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 30 जानेवारी 2026 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 19 फेब्रुवारी 2026. सो या तारखा कॅलेंडरमध्ये नक्की मार्क करून ठेवा. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल ते समजून घेऊया. ही एक मल्टी स्टेज प्रोसेस आहे. आधी अर्जाची छाननी होईल, त्यानंतर शॉर्टलिस्टिंग, मग गरज पडल्यास ऑनलाईन टेस्ट होऊ शकते. पुढे सायकोमॅट्रिक टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि किंवा इंटरव्ह्यू आणि मग फायनल सिलेक्शन. एक गोष्ट लक्षात ठेवा की या प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. ठीक आहे, अर्ज करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या नक्की समजून घ्या. पहिली आणि महत्त्वाची अट आहे सर्व्हिस बॉन्डची. म्हणजे एकदा सिलेक्शन झाल्यावर उमेदवाराला कमीत कमी 3 वर्ष बँकेत सेवा द्यावी लागेल. आणि जर त्याआधी नोकरी सोडली तर 5 लाख रुपयांचा बॉन्ड असेल. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बँक उमेदवाराच्या क्रेडिट हिस्ट्रीलाही महत्त्व देते. जॉईन करण्याच्या वेळी सिबिल स्कोअर कमीत कमी 680 किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ही एक वेगळी पण महत्त्वाची अट आहे. आणि एक अट म्हणजे पोस्टिंगची. बँकेच्या गरजेनुसार भारतात कुठेही काम करण्याची तयारी असायला हवी. तर हे लक्षात घ्या की आपण इथे फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतला आहे. प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता, अनुभव आणि इतर सर्व बारकावे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी अधिकृत जाहिरातीची लिंक दिली आहे ती नक्कीच तपासा. सगळी सविस्तर माहिती तिथेच मिळेल. एकंदरीत बँक ऑफ बडोदाची ही मोठी भरती मोहीम IT प्रोफेशनल्ससाठी एक सुवर्ण संधी आहे. बँकिंग टेक्नॉलॉजीचं भविष्य घडवण्याची संधी. तर मग विचार करा, बँकिंग टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी झेप ठरू शकते का?